शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्यावर जोरदार टीका केली आहे। ज्या बीड जिल्ह्यानं गोपीनाथ मुंडेंना जपलं त्याच जिल्ह्यातल्या दुष्काळाची पाहणी पंकजा मुंडेंनी खडसेंबरोबर हेलिकॉप्टरमधून केली। शेतकऱ्याच्या बांधावर जावंसं तिला वाटलं नाही का असा बोचरा सवाल रावतेंनी केला। बीड जिल्ह्यात दुष्काळी पाहणी दौऱ्यात त्यांनी हा टोला लगावला। सोबत पंकजाताई मुंडे होत्या। हे हेलिकॉप्टर मधनं फिरले। मला पंकजाताईंकडून अशी अपेक्षा होती की आपला हा जिल्हा आहे, आपल्या हाताच्या तळातळाचा फोट जपावा तसं आमच्या मुंडे साहेबांना जपणारा हा जिल्हा एक मुखी त्यांच्या पाठीमागे उभा राहणार। आणि ज्या जिल्ह्याने मुंडे साहेबांना केंद्रापर्यंत पोहोचवलं त्या मुंडेंची आमची म्हणजे आमच्या उद्धवजींची धाकटी बहीण आणि आमच्या तिन्ही तरी या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत येणं अपेक्षित होतं, पण ती पण आली नाही। याचा एक खेद आहे। ज्या शेतामध्ये आम्ही आता उभे आहोत ते कापसाचं सगळं शेत 100% शेत सगळं शेतकऱ्याच्या हातातून गेले। जे 50,000 जे खतासाठी औषधासाठी खर्च केले होते मजुरासाठी तेही गेले। पीक देखील काय नाही, खायचं काय अशी अवस्था या शेतकऱ्याची झालेली आहे। आणि दम देऊन ते सांगताय बिल द्या म्हणून, कुठून देणार बिल? शेतामध्येच काय नाही तर बिल तुम्हाला मिळणार कुठून, पैसा आणला कुठून ते? आणि म्हणून हे शासन देखील गेंड्याच्या कातडीचंच आहे की काय असा संभ्रम आता आमच्या देखील मनामध्ये निर्माण झालेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।